आता पुढची बातमी भारतीय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यामधील जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावरती ट्रम्प प्रशासनाने बंदी घातली आहे। परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा हार्वर्डचा अधिकारच ट्रम्प प्रशासनाने काढून घेतलाय। गेल्या 1.5-2 महिन्यापासून राष्ट्रपती ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनामध्ये वाद सुरू आहे। हार्वर्ड विद्यापीठामध्ये झालेल्या पॅलेस्टाईन समर्थनाच्या आंदोलनानंतर ट्रम्प प्रशासनाची वक्रदृष्टी हार्वर्ड विद्यापीठावरती पडायला सुरुवात झाली। हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने ट्रम्प यांच्या नियोजित कार्यक्रमाला परवानगी नाकारली आणि मोठ्या वादाला आमंत्रण दिलं। आता ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई केली आहे। याआधी ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला $2.2 अब्ज ची मदतही बंद केली होती। आता ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने हार्वर्ड विद्यापीठात सध्या असणाऱ्या 6,500 पेक्षा अधिक परदेशी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। विद्यापीठाने कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही असं म्हटलंय। भारतातले 700 पेक्षा जास्त विद्यार्थी हार्वर्डमध्ये सध्या शिक्षण घेत आहेत। हार्वर्डला स्कूल, हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड बिझनेस स्कूल ही जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये गणले जातात। त्यामुळे अमेरिकेमधून अंतर्गत पातळीवरती आणि जगभरामधून या निर्णयाचा विरोध होतोय। आणि अर्थातच ज्या पद्धतीने मी आधीच उल्लेख केला त्यानुसार विद्यार्थ्यांवरती आणि भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच जगभरातल्या विद्यार्थ्यांवरती त्यांच्या भवितव्यावरती परिणाम करणारा हा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय आणि त्यामुळे या दृष्टीने चर्चा होणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार अनय जोगळेकर या चर्चेमध्ये सहभागी होतात। सर, खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, ज्या पद्धतीने ट्रम्प सत्तेमध्ये आलेत आणि ते रोज काहीतरी वेगळा निर्णय घेतात ज्याचा जगभरावरती परिणाम होतोय, आता त्यांनी निर्णय घेतलाय तो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती परिणाम करणारा आहे आणि त्यात भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा नुकसान होणार आहे। त्यामुळे आपण ही चर्चा करतोय। ट्रम्प आणि हार्वर्ड यांच्यामधला जो वाद आता विकोपाला जाण्याचं कारण जे निर्माण झालेलं होतं, त्यांना परवानगी नाकारलेली होती किंवा ज्या पद्धतीने विरोध केला गेला होता, मात्र हे इतकंच कारण आहे की ट्रम्प यांचा हा इगो आहे ज्यामुळे ते अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं भवितव्यच पणाला लावतात? नाही, मला असं वाटत नाही। हा मुद्दा खरं तर अमेरिकेच्या राजकारणातला, स्थानिक राजकारणातला मुद्दा आहे। कारण अमेरिकेतली विद्यापीठ ज्याच्यातनं अमेरिकेतले सगळे नामवंत लेखक, पत्रकार, विचारवंत हा जो सगळा विचार करणारा वर्ग तयार होतो, यातली जवळपास सगळीच्या सगळी विद्यापीठं अति टोकाच्या डावीकडे झुकलेली आहेत आणि त्याच्यामुळे या विद्यापीठांचा आपल्या विरोधी पक्षांना निवडून आणण्यात महत्वाचा हातभार असतो, याची जाणीव रिपब्लिकन पक्षाला अनेक वर्षांपासून आहे। पण खास करून गेल्या काही वर्षात ट्रम्प विरोधी आंदोलन असेल किंवा इस्रायल विरोधी आंदोलन असेल किंवा हमास समर्थनार्थ आंदोलन असेल, अशा गोष्टींमध्ये या विद्यापीठात जे झालं त्याचं निमित्त डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालं आणि त्यांनी या विद्यापीठांवर अंकुश ठेवायला आणि त्यांच्यासाठी नियमावली सादर केली की या नियमांचं पालन करा, अशा प्रकारची आंदोलनं विद्यापीठाच्या कॅम्पसवर होणार नाहीत किंवा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। कुठल्याही विद्यापीठासाठी स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य अतिशय महत्वाचं असतं आणि जेव्हा ट्रम्प सरकारने त्यांना धमकी दिली की जर हे तुम्ही असं वागला नाही तर तुम्हाला केंद्र सरकारकडनं, अमेरिकन सरकारकडनं जी आर्थिक मदत दिली जाते ती आम्ही बंद करू, त्यातल्या अनेक नामवंत विद्यापीठांनी शेवटी ट्रम्प यांच्या पुढे ते झुकली। कारण शेवटी हा मिळणारा पैसा, रिसर्च ग्रँट अतिशय महत्वाची असते। पण हार्वर्ड विद्यापीठाला दरवर्षी $55 अब्ज एवढा त्यांचा कॉर्पस फंड आहे आणि अमेरिकन सरकार $2 अब्ज देत असल्यामुळे हार्वर्डनी भूमिका घेतली की तुम्ही अनुदान बंद केलं तरी आम्ही आमची भूमिका बदलणार नाही आणि त्यामुळे मग हार्वर्डला वठणीवर आणायला ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय की ज्या गोष्टीसाठी ही विद्यापीठं ओळखली जातात, कारण जगभरातनं अतिशय हुशार आणि टॅलेंटेड लोक इकडे येतात आणि त्याच्यात भारतीयांचं प्रमाण मोठं आहे। 18 ते 25% परदेशी विद्यार्थी आहेत आणि त्याच्यात भारतीयांचा वाटा अतिशय महत्वाचा आहे। आणि त्यामुळे त्यांनी घोषित केलं की जर तुम्ही ऐकणार नसाल तर आम्ही हे नियमावली पालन करणार नसाल तर आम्ही या सगळ्या तुमच्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होतील। अर्थात या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यापीठांमध्ये ज्यांनी सरकारचं ऐकलंय तिथे जाऊन शिकण्याची मुभा आहे, पण जे लोक हार्वर्डमध्ये शिकायला जातात मला शंका आहे की ते दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश मिळाला तर काय होईल। आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेत शिकायला जाणारा प्रत्येक विद्यार्थी वर्षाला $80,000 ते $90,000 खर्च करतो। म्हणजे बरेच जण कर्ज काढून किंवा कोणी जमिनी विकून अशा प्रकारे तिथे तजवीज करतात, त्यांच्यासाठी हा खूप मोठा धोका आहे। कारण सर, या मुद्द्याकडे मला यायचंच आहे, कारण या सगळ्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये आलेलं आहे। जे लाखो रुपयांचं कर्ज काढतात, ज्यांचं स्वप्न असतं हार्वर्ड सारख्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याचा, मात्र
एक मुद्दा आधी आपण त्या विचारामध्ये घेऊयात की डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी विद्यापीठाचं लाखोचं अनुदान रोखलेलं आहे, पण ट्रम्प हे नेमकं असं का करतात आणि याचा परिणाम त्यांच्या राजकारणावरती पण होण्याची शक्यता आहे, कारण जो निर्णय त्यांनी आता घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रभावित करणारा आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता कमी होतीये का आणि त्यांना भविष्यामधल्या राजकारणामध्ये याचा फटका बसेल का? ट्रम्प यांची लोकप्रियता निश्चित कमी होते, कारण ती लोकप्रियता जेव्हा त्यांचा विजय झाला तेव्हा ती खूप शिखरावर होती आणि त्यानंतर ती लोकप्रियता कमी होणं स्वाभाविक आहे. पण ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होते. पण दुसरीकडे त्यांचा असा दृष्टिकोन आहे की हे जे सगळ्या उच्चभ्रू विद्यापीठ आहेत अमेरिकेतली, ज्याला आयव्ही लीग म्हटले जातात, तिकडे जाणारा जो विद्यार्थी आहे, जसंही म्हटलं की 7,000, 8,000, 20,000, 30,000 अशी विद्यार्थी त्याच्यात असतात, 7,000 परदेशी विद्यार्थी असतात. ते त्यांचं जर नुकसान झालं तर आम्हाला फारसा फरक पडत नाही, राजकीय दृष्ट्या फरक पडत नाही, कारण हे सगळे मुख्यतः डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय तसे आम्हाला ते मतदान करणार नाहीयेत आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालं तरी काय होणार आहे, अशा प्रकारचा उद्दामपणा त्याच्यामध्ये आहे. जे अमेरिकेचं नुकसान होणार आहे ते या सगळ्या विद्यापीठांमुळे अमेरिका आज जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे या संशोधनामुळे. त्याच्यावर जर विपरीत परिणाम झाला तर अमेरिकेचं ते स्थान धोक्यात येईल. पण शेवटी स्थानिक राजकारण हे सगळ्या मोठ्या विषयांपेक्षा आता अधिक महत्वाचं ठरताना दिसत आहे. निश्चित डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य, राजकीय भवितव्य धोक्यात येईल की नाही ही पुढची गोष्ट. मात्र सध्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणलेलं आहे ट्रम्प यांनी. आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळावा, आणि तुम्ही सुद्धा उल्लेख केला की लाखो रुपयांचं कर्ज घेऊन जगभरातले विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी जातात. जे विद्यार्थी भविष्यामध्ये इथे शिक्षण घेण्यासाठी जाणार होते ते कदाचित जाऊ शकणार नाहीत. मात्र सध्या जवळपास 6,500 पेक्षा जास्त विविध देशातले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत, ज्यामध्ये भारतातले 700 पेक्षाही जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय असेल आता पुढच्या 3 दिवसात जर हार्वर्ड विद्यापीठांनी जर ट्रम्प सरकारचं ऐकलं नाही तर या मुलांचा व्हिसा रद्द होऊ शकतो किंवा त्यांना दुसऱ्या विद्यापीठात ऍडमिशन घ्यावी लागते. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की या निर्णयाला हार्वर्ड विद्यापीठाने इलिनॉय सरकार म्हणजे तिथलं जे कोर्ट आहे त्याच्यात आव्हान दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे हा अमेरिकेच्या म्हणजे घटनेत जे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्या विरोधात हा निर्णय, आणि त्यामुळे अमेरिकेचं कोर्ट काय निर्णय देतं हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पण मला असं वाटतं आपण गेल्या 4-6 महिन्यात बघतोय डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच निर्णय प्रक्रिया बघता की ते निर्णय घेतात आणि मग महिनाभरानी वाटाघाटी करून काहीतरी तोडगा काढतात. मला असं वाटतं याही बाबतीत तोडगा निघेल. म्हणजे लॉंग टर्म मध्ये काळजीचं कारण नाही, पण जे लोक आता अमेरिकेत आहेत किंवा जे जाऊ इच्छित आहेत, ज्याने ऍडमिशन घेतले त्यांच्यासाठी ही खूप मोठी काळजीची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं शेवटी सगळं सुरळीत होईल. हा सगळा निगोशिएशन किंवा वाटाघाटींचा भाग आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय ती त्याची दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्ही आता उल्लेख केलाच की कदाचित काही महिन्यामध्ये ट्रम्प यांना आपला निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो. पश्चाताप तसा होतच नाही, मात्र ते निर्णय फिरवण्यामध्ये माहीर आहेत. याआधी टॅरिफचा निर्णय फिरवला, डिपोर्टिंगचा निर्णय थोडा पुढे मागे केला, असे बरेचसे जे निर्णय आहेत त्यांनी थोडेसे मागे घेतलेले आहेत. त्यामुळे अपेक्षा करूयात की विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती जो परिणाम होतोय तो पाहून कदाचित ते त्यांचा निर्णय मागे घेतील. मात्र सर, प्रश्न हा सुद्धा आहे की हार्वर्ड सारखे जगभरातले अनेक विद्यापीठ आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. मग जर असे निर्णय तिथले ते देश घेत असतील तर विद्यार्थ्यांनी मग परदेशात शिक्षणासाठी जावं की न जावं याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. आता हा पुन्हा सगळा म्हणजे यक्ष प्रश्न आहे की त्याच्यातनं कुठलंही उत्तर दिलं तरी त्याच्यातनं गैरसोय होऊ शकेल. ही गोष्ट खरी आहे की भारतीय विद्यार्थी दरवर्षी $20 अब्ज परदेशात शिक्षणावर खर्च करतात. त्यांचं म्हणणं असतं आम्हाला भारतापेक्षा जर परदेशात दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर आम्ही का करू नये. पण ज्या समस्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत आहेत त्याच समस्या जवळपास थोड्याफार फरकांनी युरोपातल्या आणि अमेरिकेतल्या व्यवस्थेतही आहे. राजकारणात तिथेही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातलं जे मतभेद आहे ते वैरामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि याच्यामध्ये वृत्त समूह आहेत, विद्यापीठ आहेत, सगळेजण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत की तुम्ही एका बाजू या बाजूला नाही तर त्या बाजूला, तुम्ही मध्यम मार्गी राहू शकत नाही. आणि त्यामुळे हा खरोखर आपल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण आपण ज्या विषयाबद्दल चर्चा करतोय त्याच विषयासंदर्भातली एक महत्वाची अपडेट सध्या आलेली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाला कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. हार्वर्ड विद्यापीठाने कोर्टात धाव घेतलेली होती आणि विद्यापीठाच्या याचिकेनंतर या निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे. सर, अतिशय महत्वाचा निर्णय. आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती चर्चा करतोय आणि कोर्टानं स्थगिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता पुढे काय होऊ शकतं?
दुर्दैवाने अमेरिकेतल्या कोर्टांचंही राजकीयकरण झालेलं आहे. ज्या राज्यामध्ये हे कोर्ट आहे ते कदाचित थोडंसं डाव्या उदारमतवादी विचारकडे असेल. आता सरकार त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं अमेरिकेच्या, आणि कदाचित अमेरिकेतलं सर्वोच्च न्यायालय पुन्हा सरकारच्या म्हणजे हे खूप दुर्दैवी आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण झालेलं आहे आणि त्यामुळे न्यायालयाचं जे राजकीय त्याच्यावर तो प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. पण ही गोष्ट निश्चित आहे की विद्यापीठांना स्वातंत्र्य पाहिजे, कोणाला आपण आत घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. पण दुसरीकडे विद्यापीठांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या देशाच्या व्यवस्थेत राहतो त्या आपण त्या व्यवस्थेचा भाग आहोत, आपण काही बेट नाही होत, आपण देशापेक्षा वेगळं नाही होत, आणि त्यामुळे आम्हाला आमच्या देशाशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारचा विद्यापीठांनी विचार करू नये असं मला वाटतं. तो जर त्यांनी केला नाही तर राजकीय नेते आणि विद्यापीठ यांच्यातला संघर्ष कुठल्याही देशामध्ये हा अटळ आहे. सर, तुम्ही म्हणालात की ट्रम्प कदाचित पुढच्या कोर्टामध्ये जातील आणि पुन्हा आपला जो निर्णय आहे तो मान्य करून घेतील. मात्र यामध्ये एक ठराविक कालावधी कदाचित जाऊ शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं किमान 1 वर्ष तरी पूर्ण करण्याची संधी मिळू शकेल. हो, विद्यार्थ्यांना संधी मिळेल, पण आज जे पुढच्या ऑगस्टमध्ये अमेरिकेत शिकायला जाणार आहेत त्यांच्या डोक्यावर ही तलवार राहीलच की आपण प्रवेश घेतला आणि 2 महिन्यांनी काहीतरी निर्णय विरोधात गेला तर काय करायचं. आणि त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे. आणि जरी तुम्ही अमेरिकेत पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं तरी त्याच्यानंतर तिथे नोकरी करायला राहता येईल का, तुम्हाला परत पाठवलं जाईल, ही पुन्हा भीती आहे. कारण ट्रम्प यांचं धोरण आहे की अमेरिकेतले रोजगार हे अमेरिकन लोकांसाठी पाहिजेत, बाहेरच्या लोकांना ते मिळता कामा नयेत. आणि त्यामुळे या गोष्टीची भीती त्यांच्या डोक्यावर राहणारच आहे आणि त्यामुळे हा विचार त्यांनी करणं आवश्यक आहे. सर, हार्वर्ड सारखे अनेक विद्यापीठ आहेत जिथे विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि प्रत्येक देशाला आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असतो. मात्र ज्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्या देशाने अशा पद्धतीचे आततायी निर्णय घेणं त्यांच्या भवितव्यावरती खूप विपरीत परिणाम करणार असतं. त्यामुळे त्या त्या देशाची एक शिक्षण व्यवस्था सुद्धा ठरणं आवश्यक आहे, कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य या निर्णयांमुळे पणाला लागत असतं. निश्चितच, पण येथे एक दुसरी बाजू ही समजून घेणं आवश्यक आहे की अमेरिकेच्या अनेक नामवंत विद्यापीठांना आखाती अरब देशांकडनं कोट्यावधी डॉलरच्या देणग्या मिळालेल्या आहेत. आणि याच्या निमित्ताने हा जो पैसा आखाती देशात जातो, ज्या देशांमध्ये अजिबात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये, वृत्तपत्र स्वातंत्र्य नाहीये, ते परदेशातल्या विद्यापीठात प्रचंड गुंतवणूक करून आपली जी जिहादी विचारसरणी आहे ते त्या विद्यापीठात जर पसरवायला लागलेले आहेत. हा प्रश्न मला नाही वाटत बाकी सगळ्या विद्यापीठाच्या इतर विभागांबद्दल आहे. हा प्रश्न मुख्यतः ज्याला ह्युमॅनिटीज म्हणतो आपण, समाजशास्त्र म्हणतो, राजकारण, इतिहास, या सगळ्या विषयांबद्दल आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये दुसरी बाजू ही समजून घेणं आवश्यक आहे. अमेरिकन विद्यापीठांमध्ये चीननी शिरकाव केलेला आहे, कतारनी शिरकाव केलेला आहे, आणि त्यामुळे अमेरिकेला ही जाणीव आहे की असंच जर चालू राहिलं तर आपल्या विद्यापीठांचा फायदा इतर देश घेऊन त्याचं नुकसान आपल्याला सहन करावं लागेल. आणि ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सर, आणि खरं तर या मुद्द्यावरती, या विषयावरती चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या चर्चेमधून अपेक्षा हीच आहे की अमेरिकेला उपरती व्हावी आणि त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, कारण असे निर्णय हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती आणि पुढच्या पिढ्यांवरती मोठे परिणाम करत असतात. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. धन्यवाद.